दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता खारदांडा परिसरामध्ये आणि या खारदांडा परिसरातला वारिंग पाडा आणि इथल्या वहिनींना आपण भेटणार आहोत. वहिनींचं नाव आहे सौ दीप्ती दत्ताराम दांडेकर. या वहिनी खारदांड्यातच राहतात आणि वहिनी वाट बघतायत. तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला. त्यांनी माझ्याकडे मोबाईल नंबर दिलेला आणि सांगितलेला कॉल कर. त्यावेळेला मी तिला इतकंही म्हटलेलं की त्यांना गरज आहे त्यांच्याकडे पैसे घेऊन ये, मी कॉल करेन करून. बापरे. मी म्हटलं नाही, मला ह्या सगळ्यात पडायचंच नाहीये, मला शिकायचं. त्याच्यानंतर त्यांचे मित्र वगैरे बोलायला लागले की करा करून. मी म्हटलं तुम्ही त्यांची गॅरंटी घेणार का, तर मी करते पुढे. त्यांनी मला उत्तर दिलं हे काय वॉशिंग मशीन की रेफ्रिजरेटर आहे तर त्यांची गॅरंटी घेऊ. प्रेमात पडतात तेव्हा खर्चिक असतं का? खर्च होतो ना. हा होतो. काय करता? अहो आम्ही अर्धा खर्च करायचो. काय सांगता? तो काय एकटा बोलणार. म्हणजे रिक्षाने आलात तर अर्ध हा, रिक्षाने आला तर यायचा खर्च ते करणार आणि खायचा प्यायचा खर्च मी करणार. नाही अरे वा. तर उलट. आणि आता त्या ओळखतो. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या आई, नमस्कार. काकू, नमस्कार. बाबा, मामी, नणंद, नमस्कार. दीर, नमस्कार. ती माझी मम्मी बर. आणि ही आहो नमस्कार. मामी आणि हा सगळा आमचा शेजार परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. ईस्ट अँड वेस्ट, जनार्दन इज द बेस्ट. पैठणीसाठी मीच बेस्ट. दांडेश्वराला नमस्कार करते मी मान वाकून आणि आजची पैठणी मीच जिंकणार, सगळ्यांना मागे टाक. नमस्कार. आता एकदम आवाज कमी. नाही येईल हळूहळू. येईल ना? हो नक्की. कुठे राहिला तुम्ही पहिल्यापासून? इथेच दांड्यातच. दांड्यातच. हो. माहेर सगळं दांड्यात? सगळं दांड्यात. कुठे? दांड्यात इथे आम्ही पाटीलपाड्यात राहायचो. त्याच्यानंतर इथे बाजार गल्लीत शिफ्ट झालो. पण मी 3री पासून माझं 10वी पर्यंत शिक्षण माझ्या मामींकडे झालं. मामीकडे? हा, त्या सुद्धा दांड्यातच. इथेच वारिंग पाड्यात. आणि आई बाबा? आई बाबा सुद्धा दांड्यात, पण दुसरा पाडा. दुसरा पाडा. म्हणजे सगळे पाडे पाठ केले? हो, आता दांड्यात राहते म्हटल्यावर पाठ असणारच ना. मी सांगितलं 27चा पाडा म्हणा तर म्हणणं तो नाही येणार हो. दांड्यातले पाडे सांगा. दांड्यातले पाडे सांगू. बरं बरं. आई बाबा काय करायचे? माझे पप्पा ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत. शाळेची मुलं सोडतात आणि आई सकाळी मामांचं दूध केंद्र आहे तिथे असते. त्याच्यानंतर मग हाऊसवाईफ. आणि मग शिक्षण कुठपर्यंत घेतलं? शिक्षण माझं 12वी झालं. 12वी झाल्याच्या नंतर मी हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स केला. बर. आणि आता इन्फोसोल्स ह्या कंपनीमध्ये कामाला आहे. मग मला सांगा, माहेर आणि सासर हे सगळं खारदांड्यात कसं? आमचं लव्ह मॅरेज आहे त्यामुळे खारदांड्यातच. मला सांगा, दांड्यामध्ये बरीच लव्ह मॅरेज आहेत का? हो, सहज नाही. लव्ह मॅरेज असं नाही सांगता येत, पण इथे कसं दांड्यातल्या दांड्यात मुलींना कोळीमध्ये देतात त्यामुळे इतकी पण लव्ह मॅरेज नाही म्हणता येत, पण असं आपापसातच. मग तुमचं कसं झालं? आमचं मी शाळेत जात होती तेव्हा ह्यांनी पाहिलं. कितवीत? 8वी मध्ये असताना. 8वीत असताना. आणि हे ITI करत होते आमच्या शाळेच्या समोर. ह्यांचा लंच टाइम असला की देवळाच्या इथे बसलेले असायचे. देवळाकडे बसायचे? हो. कुठलं देऊळ ते? हनुमानाचं देऊळ. अरे वा. आणि मग? आणि मी शाळेत जात असताना त्यावेळेला शाळेत मी थोडी स्ट्रिक्ट वगैरे होती. तुम्ही? हो. काय सांगा, आताही असणार असं वाटतंय मला प्रश्न. हो, आहे. हा, मग काय झालं? त्याच्यानंतर मग मित्रांनी ह्यांच्या सांगितलं ह्यांना की ही जरा स्ट्रिक्ट वगैरे आहे, हिला कोण असं म्हणजे हे करू नाही शकत, प्रपोज वगैरे. प्रपोज करू नाही शकत? नाही. हा, तर ह्यांना सांगितलं तू करून दाखव. ते बोलले ठीक आहे. 1 मिनिट, आधी ह्यांना बोलवा. अहो
नमस्कार. नमस्कार. हनुमानाचं ते मंदिर आठवतं? हा, भरपूर आठवतंय. आठवतं ना. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही त्या हनुमानाच्या मंदिराकडे बसलेले होते. हा, पुढे काय झालं सांगा. पुढे काय, ही डेलीचं यांचं रुटीन असायचं, शाळेत जायचं. तर आम्ही असंच बघत राहायचो. तेव्हा माझी एक फ्रेंड होती यांच्या शाळेत, तिच्याकडे मी मेसेज पाठवला काय? हिच्यासाठी. काय? तेच असं तिला सांगा करून की मला ही पसंत आहे. हा, तेव्हा या 8वीत होत्या? हा. हा, मग? तर ही बोलली नाही, मला अजून शिकायचं आहे. हा तर मी बोललो ठीक आहे, शिक. मग सध्या फ्रेंडशिप करूया. हा, हे बरं आहे. हा. मग पुढे? तर आम्ही मग फ्रेंडशिप ठेवली. हा, मग 10th स्टँडर्ड पर्यंत आमची फ्रेंडशिपच होती. मग त्याच्यानंतर मग ते सगळं हे झालं. मग तुमचं काय होती प्रतिक्रिया जेव्हा निरोप आला तेव्हा? निरोप आला तेव्हा मी इथं भडकलेली. मी ह्यांना पाहिलं सुद्धा नव्हतं कोण आहेत करून. त्यांनी माझ्याकडे मोबाईल नंबर दिलेला आणि सांगितलेला कॉल कर. त्यावेळेला मी तिला इतकंही म्हटलेलं की त्यांना गरज आहे त्यांच्याकडनं पैसे घेऊन ये, मी कॉल करेन करून. बापरे. हा, तेव्हा ह्यांनी पैसे सुद्धा, आता ह्यांनी पाठवले की तिने दिले हे माहित नाही, पण पैसे काय घेऊन हो? आलेलो. कोणी पाठवले होते कोण? पैसे पैसे काय मी वगैरे दिली नाही. ती जी होती ती पोरगी, तिनेच तिच्याकडचेच दिले. दिले? हा, तशी आणि? फ्रेंडशिप होती ना आमची. हा, मग? त्याच्यानंतर मग फोन जेव्हा केला ह्यांना पहिल्यांदा, तेव्हा ह्यांना मी पाहिलं सुद्धा नव्हतं. ह्यांनी सांगितलं होतं. मी म्हटलं नाही, मला ह्या सगळ्यात पडायचंच नाहीये, मला शिकायचंय. त्याच्यानंतर त्यांचे मित्र वगैरे बोलायला लागले की करा करून. मी म्हटलं तुम्ही त्यांची गॅरंटी घेणार का? तर मी करते पुढे. त्यांनी मला उत्तर दिलं, हे काय वॉशिंग मशीन की फ्रिजरेटर आहे तर त्यांची गॅरंटी घेऊ. आणि लग्नात त्यांनी हे बोलून दाखवलं की बघा वहिनी, त्या दिवशी तू सांगितलं होतंस की गॅरंटी घेणार, आता काय झालं ह्याचं? आता शेवटी झालंच ना. मग कधी होकार दिला? होकार असा दिलाच नाही मी. त्याच्यानंतर मग हे मैत्रिणीकडे बेस्ट ऑफ लक पाठवायचे. आता पाठवायचे की नाही तेही मला माहित नाही. मैत्रीण ती मला सांगायची? सांगायची की तर दत्तानी मैत्रिणीचा तुला- मोठा वाटा हा. आहे. सांगितलं की बेस्ट ऑफ लक करून वगैरे. आणि एकदा असंच झालं, तिने मला येऊन सांगितलं की मी 9वीत होती, म्हणजे 1 वर्ष झालेलं, की दत्तांची 12वी आहे, तर ते तुला 1 वर्ष बेस्ट ऑफ लक देतात. तर जाऊन 12वीतला वर्ष आहे तर तू तरी जाऊन दे बेस्ट ऑफ लक. तर मी म्हटलं ठीक आहे, मी बघते. ह्यांचे बेस्ट फ्रेंड सागर, त्यांना मी नेमकी बाजारात मिळाली आणि त्यांना म्हटलं माझं एक काम करणार का? ते बोलले काय? मी म्हटलं त्यांना जाऊन बेस्ट ऑफ लक द्या. तर कशाबद्दल? मी म्हटलं त्यांची 12वी आहे ना, तर सांगा की दीप्तीने बेस्ट ऑफ लक दिलं. आणि त्यानंतर ते इतके हसले बाजारात, मला कळेलच की हे हसतात का. तर त्यांनी सांगितलं की मी तुझा निरोप तर देतो, पण 12वी त्यांची लास्ट इयरलाच झाली आहे आणि ते ITI करतायत. पण मग शेवटी एकमेकांना भेटलात कधी मग? 10वी नंतर भेटणं. 10वी नंतर किती वाजता ठरलं होतं आणि किती वाजता पोहोचलात? काय झालं तुम्ही सांगा. हा, आम्ही एकदा प्लॅन केला असं फोन करून की आम्ही सिद्धिविनायकला जायचं. अरे वा. तर ह्यांनी पण बोललं की हां जाऊया. आणि हिची पण एक फ्रेंड होती. तर आम्ही 3घे जण निघालो. तर मध्ये सिद्धिविनायकचं स्टॉप आमचं बोलण्यामध्ये गेलं आणि आम्ही डायरेक्ट पोचलो महालक्ष्मीला. अरे बापरे. हा, चला मग तिथेही देवीच आहे. हां, तर आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते भेटणं वगैरे आमचं चालू झालं. मग ह्याच्यात मोठा गमतीशीर भाग असा होता की आमचं ठरलेलं दांड्याच्या बस स्टॉपवर 5 वाजता सकाळी भेटायचं. माझी मैत्रीण थोडी लांब राहत होती. सकाळी 5 वाजता ती काय उठलीच नाही आणि पहिल्यांदा भेटणार तर मी एकटी तरी कशी जाणार. मी वाट बघते की 5चे 6 झाले, 6चे 6:30 झाले, अजून ही आली कशी नाही. शेवटी उजाडलं. मी तिच्या घरी गेली आणि तिला उठवलं. म्हटलं चल आता तरी, आता तर तो गेला असेल. आणि गेल्यावर आम्ही पाहिलं तिथे तर ते रिक्षात आमची वाट बघत होते 3 तास. काय हो, वाट बघत होता? हां, मग काय नाही. मग मी त्यांना विचारलं की एवढा वेळ तू वाट कसा बघतोस? तर त्यांनी म्हटलं मी तुमची वाट बघत नव्हतो. मी घरातनं सांगून आलेलो की मी बाहेर जीवदानीच्या देवळात जाणार आहे. आता घरी डायरेक्ट 5 मिनिटात गेलो तर घरचे शक खाणार की हा नक्की गेलेला कुठे. मग घरी कधी कळलं हे सगळं? कारण दांड्यातल्या दांड्यात ही काही गोष्ट लपून राहणार नाही ना. माझ्या घरी आधी कळलं होतं ह्यांना, म्हणजे मित्रांकडनं खबर लागली होती. ह्यांच्या घरात इतकी कल्पना नव्हती माझ्यामध्ये. मग होळीला काय झालं? ते आमची शेवटची होळी होती तेव्हा आम्ही संध्याकाळी येत होतो. हा, तेव्हा ही मला घरी सोडायला आलेली. हा, हा, तेव्हा त्या रस्त्यात त्यांनी बघितलं कोणी? बाबांनी. हा, तेव्हा त्यांना थोडी म्हणजे हे आली, मी तिकडनं क्लू भेटला पळून की गेले. असं असं आहे यांचं चालू. मग पण त्याच्यानंतर मग नंतर बहीण पण शाळेतच आहे त्या, तर त्यांच्या वार्ताविर्ता होत असतात. तर पेपर त्यांना म्हणजे फुटला. हा पेपर फुटला. मग तो छान, म्हणजे मग छान आहे सगळं दांड्यातल्या दांड्यात, मस्त. हो की नाही?
आता एक अक्षर देतो, गाणं म्हणायचं तुम्ही. हो. त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गाणं म्हणायचं. हा, आता र. रात को आऊंगा मैं, तुझे ले जाऊंगा मैं, फिल्म दिखाऊंगा मैं, चैन कराऊंगा मैं, चोरी से आना, चुपके से जाना, अच्छी नहीं दिल लगी, मुझसे शादी करोगी. काय ग हेच विचारलं होतं वाटतं तेव्हा. ग. गोमू संगतीन माझ्या तू येशील का. अरे बाबा. गोमू संगतीन माझ्या तू येशील का, माझ्या फिरतीची राणी तू होणार काय. काय य. या गोदांड्यावरून बोलते नवरा कुणाचा येतोय, या गोदांड्यावरून बोलते नवरा कुणाचा येतोय, त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्यांनी नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या, त्यांच्या डोई मंदी शैलीच्या गोवेण्या. बरं, आता 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळतात का ते बघूया. 4 वस्तू तुम्हाला मिळू शकणार जर 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. पण त्याआधी तुम्हाला मला विचारायचंय की जे प्रेमात पडतात तेव्हा खर्चिक असतं का हो? खर्च होतो ना. हा, होतो. काय करता? लग्नाच्या आधी? लग्नाच्या आधी म्हणजे फिरायचाच, खूप खर्च बाकी होतो. काय ना. हा, अहो आम्ही अर्धा खर्च करायचो. काय सांगताय? हे का बोलणार? म्हणजे रिक्षाने आलात तर अर्ध. हा, रिक्षाने आला तर यायचा खर्च ते करणार आणि खायचा प्यायचा खर्च मी करणार. नाही अरे वा. तर मग उलट. म्हणजे ते कसं काय, तू आता दे मग मी नंतर देणार, मग तो इनडायरेक्टली माझाच झाला ना. नंतर विसरले. बरं, आता 8 वस्तू आहेत, 4 वस्तू मिळू शकतात. 1 रुपयाचा टॅग तुम्हाला मिळाला तर सुरू. चला, 1 उचललाय. भाऊ किती आले? उचला. 500. 500 रुपये आहे, हे घ्या. घ्या तुमच्याकडे. अजून 3 संधी आहेत. 100. 600. आता बघा 2 संधी गेलेल्या आहेत. 1 रुपया मिळाला तरच त्या 4 वस्तू मिळणार तुम्हाला. कोणता काढू? बोले घरातले 1 रुपया. चला घ्या ते बोले. थँक्यू. म्हणजे आतापर्यंत किती झाल्या? 2. ही 1 झाली ना मग अशी घेतलेली. 3. आता 1 अजून वस्तू कुठलीही घेऊ शकता तुम्ही. वा, चला घ्या. किती झाले आता एकूण टोटल सांगा मला. 651. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. नमस्कार. नाही, मी इथे आता उभा राहिलो ना, त्या पाठीमागे एवढे देव सगळे आशीर्वाद द्यायला उभे आहेत असं वाटलं. पण मला तुम्हाला विचारायचं की अनेक छोटे छोटे तांबे आहेत किंवा कलश आहेत, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, ते काय मला जरा सांगू शकाल का? मला एवढंच माहितीये की हे बायांचं स्थान आहे, त्यापेक्षा जास्त माझ्या सासूबाई किंवा सासूबाई. सासरे वगैरे सांगू सांगा ना शकतील. तुम्ही. पाणी असं देवाला लागते हा, पियाचं पिण्यासाठी म्हणून इतकं पाणी सगळीकडे भरून ठेवलेलं आहे, देवांना पाणी पाहिजे म्हणून. देव आहे तो आमचा. बरं, अशा तऱ्हेने हे समजलेलं आहे की देवाला सुद्धा पाणी पाहिजे आणि मग ते पाणी छोट्या छोट्या कलशांमध्ये भरून ठेवण्यात येतं. आणि आता सुरुवात तक्रारींना. ती काय काम करायला मागत नाही हा, आणि काय सांगितलं का ऐकायला मागत नाही, विसरून जाते काय सांगितलं काय. ती काय थोडी तिची मेमरी शार्प आहे त्याबद्दल. हा. पण आता लग्न झाल्याच्या नंतर ती थोडी काय? तिची मेमरी लो झाली, बॅटरी लो झाली तिची. तर ती आताच ती हळूहळू हळूहळू सुधरेल ती. बरं, बॅटरी चार्ज होईल. हा. पुढचा आरोप नणंदबाई. आम्हाला झोप खूप लागते. जेवायला नाही मिळालं तरी चालेल, पण आम्हाला झोप पाहिजे. काय हो? ती झोपेची तिची हाय सवय, त्यासाठी मी एकदा लटकलेलो तिकडे 5 ते 8. 5 ते 8 ते ह्याचसाठी. पण त्या म्हणतात मैत्रीण झोपून राहिली म्हणून. ते ऍक्च्युली कारण ते उलट आहे का? उलट आहे ते. बरं बरं. तर पुढे ते असती होणार. हळूहळू उठणार. पुढे अजून कोण? सासरे बुवा. काय भांडी वटायला गेली काय जोराजोराने आपटायची. मी काम करते असं कळलं पाहिजे. ते असती स्लो होणार. आता काय नवीन आहे हा. ना, तर थोडं ते मला एक कळत नाही, काही गोष्टी फास्ट होणार आणि काही गोष्टी स्लो कशा काय होणार. अजून कोण? तक्रार. मामी. तशीच फटकळ तिचा स्वभाव आहे. स्वभाव फटकळ आहे. हा, फटकरून बोलायचं तास मोबाईल वरती. पण स्वभाव फटकळ आहे. हा, स्वभाव जे येईल ते फटकरून बोलायचं. काय हो? ते तर खरं आहे, हे खरं आहे. खरं आहे. हा, जे येते तर तोंडात लगेच बोलणार ते. तेव्हा पण बोलायच्या.
लग्नाच्या आधी नाही, लग्नाच्या आधी एकदम एकदम सिम्पल, एकदम हो एकदम मूर्ती. आणि इकडे आता आल्यावर कोण पण लगेच पूजा करणार. आणि आता म्हणजे आता पण आहे तेवढी लेवल, पण आता आरती सुरू होते. आता हे झाले सगळे स्वभावातले दोष सांगितलेत. यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले ते आता सांगा. चांगले गुण, तिला पुढच्या क्षणी तुम्ही बोलवा कशालाही ती पटकरून धावत येते. बरं. माझ्यासाठी तर येते, मी तिची मामी आहे. काय बाबा काम बिम करायला आहे. धीराचं काय म्हणणे? तुझे ते भूताचे प्रोग्राम लावले ना, काय ती ओरडाओरड चालू करते. भूताचे कार्यक्रम म्हणजे जीटीव्हीवर जसं फिअर फाईल्स लावले काय, का ते आरडाओरड करणार, मला बघायचं नाही, हे नाही ते नाही, माझ्या स्वप्नात येणार असं. बरं आता तुम्ही सांगा काय म्हणणं आहे तुमचं? झोपेवर झालं तर मी आईकडे कोण उठवणारं नसायचं. वहिनी नंतर आली समजा, आणि मामींकडे होती त्यावेळेला मी नीट उठायची, पण आईकडे गेल्यावर स्वतःचं राज्य, त्यामुळे मी झोपून वगैरे आयत्यावर तयारी सगळं रेडी असायचं. वहिनीने वगैरे करून ठेवलेलं, मी आपलं उचलली की धावली. ते झालं. त्यामुळे आता इथे पण आताच त्याच्यानंतर आता तर मी सांगितलंय ह्यांना की आपण मॉर्निंग वॉकला जाऊया. त्यामुळे मग कधीपासून? ऑटोमॅटिकली मी कधीपासून मागे लागली आहे की मॉर्निंग वॉकला जाऊया, त्यामुळे ऑटोमॅटिक माझी सवय सुटून नाही जाईल. नाही, कधीपासून मागे लागलेत पण अजून एकदाही नाही गेला. ते उठायलाच तयार नाही. ते उठत नाही. आणि आईकडे असताना कसं, माझा फोन वाजला, अलार्म वगैरे काही लावलं तरी मी उठणार नाही. माझा फोन वाजला की लगेच उठायची. इथे आल्यावर फोन वाजतच नाही, त्यामुळे उठणार काय. स्वतःमध्ये जर एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? मलाही माहितीये माझा स्वभाव असा, मी आतमध्ये मनात काही ठेवत नाही. जे काय आहे ते तोंडावर बोलून टाकते, त्यामुळे समोरच्यांना कदाचित वाटतं की मी फटकळ आहे, तर तो थोडा प्रयत्न करेन की समोरच्याला पण असं बोलेन की लागलं नाही पाहिजे, पण बोलणार. हा बघा, मला जे पटलं नाही ते मी बोलते, असं नाही की मला बरं आता मला तुम्हाला विचारायचं आहे, या घराबद्दल तुमच्या सासरबद्दल सांगा. मी आता घरात खूप लाडात वाढलेली होती. माझ्या मामींनी मला लाडात वगैरे वाढवलेलं होतं, त्यामुळे मी घरात आल्यावर थोडी आळशीपणा करते, पण ते अजिबात बोलत नाहीत काही, की असं म्हणजे थोडंफार कधी कधी होतं, शेवटी घर आहे म्हटल्यावर होणारच, पण असं एकदम ओरडून किंवा सुनेसारखं नाही. इवन त्यांच्या मुलींना सुद्धा कदाचित फ्रेंड्स लोकांसोबत जाऊ नको वगैरे तसं असेल, पण मला ते लिमिटेशन नाहीये तसं, म्हणजे खूप चांगलं मुलींपेक्षाही सासर. जास्त. हो खूप चांगलं. अशाच राहा जशा आहात तशा, हो. जेव्हा वाटेल तेव्हा उठा. कारण ह्या जितका वेळ झोपून राहतील तितका वेळ गप्प राहतील. झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. आणि आता कोण जिंकणार पैठणी बघूया. आणि आता या चिठ्ठ्यांमधून कोणाला संधी मिळणार बघूया आपण. घ्या एक चिठ्ठी काढा, द्या इकडे. नाव आहे योगिता तांबडे. नाव सांगा. योगिता सुरेश तांबडे. आता सुरेशजी कुठे आहेत? कामाला गेले. काय करतात? ते ड्रायव्हिंग. घ्या उखाणा घ्या. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, सुरेश रावांसाठी आई वडील सोडले. बरं बरं, चला आता दोघींनाही शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. यामध्ये म्हणजे आता माझ्या हातात जो तुकडा आहे तशा तुकड्यांच्या 6 तुकड्यांची एक अशा 2 रिंग दिलेल्या आहेत. खेळ सुरू झाल्यानंतर ती रिंग मोकळी करायची. एका वेळेला एक असा तुकडा हातात घ्यायचा आणि इथून टाकायचा. लक्षात घ्या, जर पहिल्या 2 रेषेच्या आतमध्ये पडला तर 1 गुण, मध्ये पडला तर 2 गुण, आणि शेवटच्या त्या 2 रेषांच्या मध्ये जर पडला तिसऱ्या टप्प्यावर तर 3 गुण. आणि यामध्ये जर रेषेवरती त्याचं टोक असेल किंवा अर्धा तुकडा रेषेवर असेल तर तो मोजला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. दोघींनाही 12-12 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एका वेळेला एक थांबा आता आहे ना. हा 2 3 हो थांबा आता सगळे तुम्ही टाका. गाडी जोरात चालू झाली आहे. थांबा आता तुम्ही. स्टेअरिंग प्रमाणे तुमचे गुण झालेले आहेत 8. मला आता कळलं यांच्या हातात मिस्टरांच्या स्टेअरिंग असतं ना, त्यामुळे पटापट व्हायला लागतं. आता तुम्ही टाका.
टाका तुम्ही आता सगळे 2 आणि 8 अशी गुणसंख्या. स्टेरिंगचा फायदा झाला. चौदा. तुमच्याकडे गुणसंख्या आहे 2, त्यामुळे आता प्रत्येक 2 आणि 3 मध्ये गेली पाहिजे. निकाल बदलू शकतो. संपले. 10 आणि 14. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. या वहिनी का? वहिनी आले ना की त्यांना ही द्या. उपविजेत्या ठरल्या दांडेकर वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. गेले काही भाग आपण बघतो आहोत सातत्याने शेवटच्या क्षणी चिठ्ठीतून ज्यांचं नाव येतं ना त्याच पैठणी मिळवत आहेत. मला असं वाटतं सगळ्यांची इच्छा अशी असेल यांच्या तर घरात जातात, तन्मणी तर त्यांना देता, पैठणी तरी येऊ द्या इथे. आणि त्याचबरोबर महत्वाचा तो सन्मान गृहिणीचा. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. खारदांडा या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.